एसटी कर्मचाऱ्यांचा संप लांबणीवर. मुख्यमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांना दिले महत्त्वाचे निर्देश. राज्य परिवहन महामंडळ म्हणजे एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी पुन्हा एकदा संपावर जाणार होते. 9 ऑगस्टपासून संपावर जाण्याचा इशारा एसटी कर्मचारी संघटनांनी दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली आहे. राज्य परिवहन महामंडळातील कामगार संघटनाच्या कृती समितीने 9 ऑगस्टपासून पुकारलेले आंदोलन पार्श्वभूमीवर आज 7 ऑगस्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कृती समितीची बैठक झाली. समितीच्या मागण्यांच्या अनुषंगाने उच्च अधिकारी समितीने बैठक घेऊन त्याचा अहवाल आठवडाभरात सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. तसेच महामंडळाच्या उत्पन्न वाढीसाठी राज्य शासन अजून 2000 नवीन बसेस घेण्याबाबत सकारात्मक असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक असल्याचे सांगत या मागण्यांमुळे होणारा वित्तीय भार आणि त्याची कशाप्रकारे सांगड घालायची या संदर्भात उच्च अधिकारी समितीसोबत बैठक घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. बैठक तातडीने घेऊन त्याचा अहवाल आठवडाभरात शासनाला सादर करण्याचेही निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे महामंडळातील कर्मचाऱ्यांना वेतन द्यावे. कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग देण्याबरोबरच मागील वेतन वाढीतील फरक दूर करणे, महागाई भत्त्याची थकबाकीची रक्कम देणे, मागील करारातील त्रुटी दूर करणे, याबरोबरच शिस्त व आवेदन पद्धतीमधील बदल, मेडिकल कॅशलेस योजना सर्व कर्मचाऱ्यांना लागू करणे आदी विविध मागण्यांसंदर्भात सविस्तर चर्चा यावेळी झाली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना वेतन द्यावे या प्रमुख मागण्यांसह अन्य प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. या आंदोलनात राज्यभरातील 13 एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटना सहभागी होत्या. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील लालपरीचे चाक थांबण्याची शक्यता आहे. दरम्यान राज्य परिवहन कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक व्हावी यासाठी बेमुदत उपोषणाचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे भत्ता, वेतनवाढ देण्याच्या करारानुसार मान्य केला आहे. पण मागण्यांची पूर्तता करण्याबद्दल पाठपुरावा केल्यानंतरही त्यावर कारवाई केली जात नसल्याने आंदोलनाचा इशारा दिला आहे. आज दिनांक 7 ऑगस्ट रोजी मंत्रालय मुंबई येथे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब, माननीय उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या समवेत एस टीमधल्या सर्वच प्रमुख संघटनांची संयुक्त कृती समितीची तयार झालेली आहे. त्या संयुक्त कृती समितीची बैठक आज पार पडली. संयुक्त कृती समितीच्या वतीनं आग्रहपूर्वक माननीय मुख्यमंत्र्याकडे असा आग्रह धरण्यात आला की एस टी कर्मचाऱ्यांचं वेतन आणि राज्य सरकारचं वेतन हे समसमान झालं पाहिजे. राज्य सरकार एवढ्याच वेतन श्रेण्या आम्हाला मिळाल्या पाहिजेत, अशा प्रकारचा आग्रह त्या ठिकाणी धरण्यात आला. 2016 पासून किमान आम्हाला राज्य सरकार एवढा चालक असेल, वाहक असेल, सहाय्यक कारागीर असेल, कारागीर का असेल, प्रमुख कारागीर असेल किंवा इतर ज्या काही शिपायापासून सगळ्या ज्या वेतन श्रेण्या असतील त्या वेतन श्रेण्यामध्ये आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांमध्ये काय फरक आहे, या फरकाचं सगळं आम्ही विस्तृतपणे मुख्यमंत्री महोदयांच्या समोर मांडलं आणि या संदर्भामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये राज्य सरकार एवढं आमचं वेतन झालं पाहिजे अशा प्रकारचा आग्रह धरला. यावर मुख्यमंत्री महोदयांनी आमचं सरकार एस टी कर्मचाऱ्यांना नेहमीच चांगल्या भावनेने बघत आलेलं आहे. एस टी कर्मचाऱ्यांचं वेतनाचा प्रश्न, राज्य सरकारकडे वेतनाचा प्रश्न निश्चितपणाने आपण मार्गाला लावू, पण त्यासाठी सरकारला थोडा अवधी देण्याची विनंती केली. या अवधीचं काही कारण नाही, कारण हाय पॉवर कमिटीने निर्णय घेतलेला आहे आणि पुन्हा जर कमिटी नेमली तर त्यामध्ये आचारसंहिता लागू होईल आणि आता कुठल्याही परिस्थितीमध्ये एस टी कामगार ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. अशा प्रकारची भावना एस टी कर्मचाऱ्यांची माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितल्यानंतर त्यांनी केवळ 8 दिवसाची मुदत या ठिकाणी दिलेली आहे. येत्या 20 ऑगस्टला परत मुख्यमंत्री महोदयांनी आमच्यासोबत संयुक्त कृती समितीच्या सोबत दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची बैठक लावण्याचं पत्र ते आजच आम्हाला देत आहेत आणि तत्पूर्वी वित्त विभागाने एकूण येणारा भार आणि त्यामध्ये कृती समितीकडून जे काही तडजोडीचा फायनल शब्द येईल त्या प्रकारचा 2 बैठका घेण्याचे आदेश आज मंत्रालयामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत. दुसरी बाब म्हणजे कृती समितीच्या वतीनं एस टी कामगारांच्या वेतनाची जबाबदारी ही राज्य सरकारने घेतली जावी आणि एस टीला बळकटी प्राप्त होण्यासाठी एस टीच्या इंधनाचा अधिभार जो आहे तो इतर मच्छीमारांना दिला जातो, फेरीबोटीला दिला जातो, तो अधिभार आमचा कमी करण्यात यावा, टोल टॅक्समधून आम्हाला माफ करण्यात यावं
आणि तिसरी बाब म्हणजे की जो प्रवासी कर आमच्यावरती लादलेला आहे त्याचं 10% वळतावळत करून दिले जातात, परंतु उरलेले 7.5% सुद्धा आम्हाला वळती करून द्यावेत अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी केली. दुसरी बाब म्हणजे की माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती करताना असं सांगितलं की नुकताच आपण MSMEचा मोठा करार संपन्न केलेला आहे. त्याही सर्व कृती समिती एकत्र होत्या, आम्ही सर्वजण आलेलो आहोत. साहेब MSMEचे भाऊ आमचे खुश झाले, एसटी कर्मचाऱ्यांनी एवढं काय पाप केलं. तेव्हा MSME तर लाखो कोटी रुपयांना कर्जात आहे, एसटी महामंडळ मात्र 0 रुपयाचं कर्ज आहे. आमचं महामंडळ हे कर्जमुक्त असल्यामुळं आम्हाला सुद्धा MSMEच्या भावंडांप्रमाणे आमच्या सुद्धा घरची लोक खुश झाली पाहिजे अशा प्रकारची विनंती केली. यावरही देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमच्या बाबतीमध्ये एक चांगला निर्णय त्या ठिकाणी घेतला जाईल अशा प्रकारचं अभिवचन दिलेलं आहे. अर्थमंत्री मान्य नामदार अजितदादा पवार साहेबांना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी विनंती करत असताना लाडका भाऊ लाडकी बहीण याचप्रमाणे आमची लालपरी सुद्धा झाली पाहिजे आणि लालपरीचे सेवक सुद्धा झाले पाहिजेत अशा प्रकारची विनंती केल्यानंतर या तीनही भगवतायांनी 20 तारखेला पुन्हा एकत्र येऊन आपल्या राज्य शासनाने वेतनाचा फायनल निर्णय घेण्याचं मान्य केलेलं आहे. आणि त्यामुळं परवा दिवशी 9 ऑगस्टपासून होणारं आंदोलन आम्ही तात्पुरतं स्थगित करतोय. मात्र 3 सप्टेंबरपासून जर सरकारने आमची बाजू आम्हाला जर आमच्या मनासारखं वेतन दिलं नाही, एसटी कामगारांचं समाधान केलं नाही, तर मात्र 3 सप्टेंबरपासून हे आंदोलन परत राज्यभर केलं जाईल. तेव्हा माझी आपल्या सर्वांना एसटी कर्मचाऱ्यांना विनंती आहे, यामध्ये कृती समितीने कुठल्याही प्रकारे आंदोलनातून माघार घेतलेली नाही. आंदोलन आपलं 3 तारखेपासून 3 सप्टेंबरपासून चालू होईल. शेवटी लोकांचं म्हणणंच असं होतं की पांडुरंग बसला की गणपती बसला अशा प्रकारचा कोडवर्ड जो होतो त्या संदर्भामध्ये 3 तारखेपासून 3 सप्टेंबरपासून पुन्हा एकदा कृती समितीचं जर सरकारने आमचं ऐकलं नाही तर 3 सप्टेंबरपासून आमचं आंदोलन चालू होईल हा इशारा मी आपल्या माध्यमातून देतो. धन्यवाद. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.